रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील. तर शेतकरी मित्रांनो, मी करमाळा तालुका या भागामधून काम पाहतो. तर आपण करमाळा तालुक्यातील जिंती या गावामध्ये आलेलो आहोत आणि या केळीच्या प्लॉटला आपले रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी फिरोज तांबळे सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. नमस्कार, मी फिरोज तांबोळी, जिंती, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, हा जो आपण केळीचा प्लॉट पाहत आहात याला पूर्णपणे आपण रामा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की आपण वापरलेल्या या उत्पन्नाचा त्यांना काय रिझल्ट आला. आपण शेतकरी मित्राची ओळख करून घेऊ. नमस्ते, मी अतुल लकडे. मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट एका प्लॉटला वापरत आहे आणि दुसऱ्या प्लॉटला रासायनिकरित्या तो आणलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या शेतकऱ्यांचा टोटल 2.5 एकराचा प्लॉट आहे आणि त्यांनी 1.25 एकर प्लॉट हा रासायनिकवरती केमिकलवरती घेतलेला आहे आणि 1.25 एकर प्लॉट त्यांना रिझल्ट बघायसाठी त्यांनी आपल्याकडे रामा ॲग्रोटेकच्या नियोजनाखाली आपण काम पाहत आहोत. सर, आपल्या केळीची लागण तारीख किती आहे? आपल्या केळीची लागण 28/11/25 ला लागण केलेली आहे 2.5 एकराची. तर आपण सुरुवातीला याला ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मिक्स मायक्रोचा डोस दिलता. त्याचा रिझल्ट कसा आला तुम्हाला? त्याचा रिझल्ट एकदम छान आणि उत्कृष्ट आला. त्याने एकदम लहानपणी केळीला ग्रोथ मिळाली. तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 16 नोव्हेंबर. तर आज या प्लॉटला टोटल 3.5 महिने पूर्ण झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे बुंद्याची साईज, 2 पानामधील अंतर, नवीन जे पान निघतंय त्याची लांबी रुंदी आणि नवीन निघणारा पोगा. तर तुम्ही हे 3.5 महिन्यात आपण प्रोडक्ट वापरतोय आदलून बदलून, त्यात मध्ये तुम्हाला रिझल्ट काय वाटतोय? म्हणजे ग्रोथ चांगली वाटते का? हो, समाधानी आहात का तुम्ही प्रोडक्ट? समाधानी आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न वापरल्यापासून मला रासायनिकच्या आणि ह्याच्या तुलनेत खूप फायदा झाला. ह्याची ग्रोथ चांगली राहिली आणि ह्याच्यात व्हायरसचं प्रमाण कमी राहिलं. ह्याचा बुंदा चांगला आहे आणि पोगा गुतायचं प्रमाण अजिबात नाही राहिलं. तर रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आणि खर्च रासायनिकपेक्षा ह्याचा खर्च बी कमी येतोय. हां, आता बघताय टेम्परेचर वगैरे ह्याच्यामध्ये तुमच्या झाडांची मर किंवा कुठं पानं वगैरे ही झाली का? नाही, अजिबात ह्याची मर झाली नाही आणि पोगा बी चांगला निसटतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, टेम्परेचर पण खूप आहे. एक समान प्लॉटची संपूर्ण वाढ झालेली आहे आणि व्हायरसचा अजिबात प्रमाण आहे. रासायनिक जे प्लॉट केला आहे त्यात व्हायरसचे झाडे आहेत आणि ह्या रामा ॲग्रोटेकवर जे प्लॉट केला आहे ह्याच्यावर अजिबात व्हायरस कुठल्याच प्रमाणात आला नाही आणि ह्याच्यावर आळीचं पण प्रमाण कमी आहे ह्या प्लॉटवर. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटसाठी आपण सुरुवातीला ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रंट, त्याच्यानंतर केळी स्पेशल, 0-60-20 हे सर्व आपण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. आणि सुरुवातीला ज्यावेळेस रोपं लहान होती त्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव आल्यानंतर आपण लोहा किंग आणि व्हायरस येऊ नये यासाठी आपण निमकरंज आणि गटमुटनीम याचे पण यावरती स्प्रे घेतलेले आहेत. तर त्यांचे बंधू देखील या प्लॉटमध्ये या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊ की त्यांना या प्लॉटविषयी काय वाटते. सर, प्रथम तुमची ओळख करून द्या, नाव सांगा आणि माहिती सांगा. नमस्कार, मी रणजित लकडे, जिंती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमचे 2 प्लॉट आहेत. एक रासायनिकवर आहे आणि एक रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टच्या ह्याच्यावर नियोजनावर आणलेला आहे. हा प्लॉट 1 नंबर आलेला आहे. सर्व झाडांची उंची, ग्रोथ, बुंदा एक समान आहे. रासायनिकच्या तुलनेत खर्च ह्याचा जास्त आहे का कमी आहे? रासायनिकच्या तुलनेत ह्याचा खर्च कमी आणि चांगला प्लॉट आलेला आहे. शेतकऱ्याने हे प्रोडक्ट वापरलं पाहिजेत का नाही? शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट 100% वापरले पाहिजेत. तर शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला आता 3.5 महिने झालेले असून आता बांधणी करायची प्रोसेस चालू आहे आणि याच्यानंतर आपण 2 महिन्यानंतर या प्लॉटची शूटिंग काढू अजून एकदा आणि त्यानंतर आपण तुम्हाला रासायनिकचा प्लॉट आणि जैविकचा प्लॉट या दोन्ही प्लॉटमधील नंतर अजून काय 2 महिन्यात रिझल्ट येतोय ते आपण दाखवून देऊ. तरी आता शेतकरी मित्रांच्या मनामध्ये केळी पिकाविषयी बरेच संभ्रम आहेत की बाबा केळी केल्यानंतर रोगराईला आपल्याला सामोरं जावं लागतं, खर्च जास्त होतो की
नवीन केळी पिकामध्ये येणारे व्हायरस सारखे रोग आणि याच्यामुळं शेतकरी त्रस्त आहे. तुम्हाला देखील अशाच सर्व केळीमध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करून केळी सक्सेस करायची असेल तर तरी या जिंती भागामधून जे शेतकरी असतील त्यांनी फिरोज तांबोळी सरांचं खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. सर तुमचा नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9518955121. केळी पिकाबद्दल काय अडचण असल्यात या नंबरला मला संपर्क करा. तर सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.